दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत अकोल्यामध्ये. होम मिनिस्टरच्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये अकोला या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलेले आहोत आणि या ठिकाणी आज आपण भेटणार आहोत राजेश्वरी राजेश मते या वहिनींना, ज्या वहिनी मते निवास छोटी उमरी अकोला या ठिकाणी राहतात. छोटी उमरी हा इथला परिसर आणि या ठिकाणी जाऊन आपण मते कुटुंबाला भेटणार आहोत. अकोला या ठिकाणी आजचा भाग आणि या भागातली गंमत बघूया. अकोल्यातली पैठणी कोण पटकावतं, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. एक मिनिट, तुम्ही का हसलात? असं करता आणि मग म्हणता की लोक म्हणतात की तुम्ही रागावता म्हणून. काय करायचं ते केलं म्हणजे त्याला ठोकलं. हा, ठोकलं त्याला. ठोकलं. जन्मतारीख किती आहे? 4792. शिक्षण किती झालेलं आहे? BSc. मला तुम्हाला विचारायचंय, लग्नासाठी विचारत होता का नोकरी देणार होता? हेच विचारतो. अरे देवा. धमकी दिली काय हो? हे काय आहे? अच्छा, त्यांच्यावर खर्च करते. कळलं का? तुमच्यामुळे खर्च होतो. कळलं का? ते आतून आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. आदिलक्ष्मी, थँक्यू थँक्यू. अरे धन्यवाद, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. कृष्णाच्या पाळण्याला चांदीची दोरी, राजेश रावांचं नाव घेते, आदिश भाऊजी आले आमच्या घरी. अरे वा 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 वा. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. त्या माझ्या नमस्कार. लहान सासूबाई. नमस्कार. हे माझे लहान सासरे. त्या नमस्कार. माझ्या नणद. नमस्कार. हे माझे दीर आणि हे नमस्कार. माझे सगळे छोटे दीर. नमस्कार. आणि हे आणि सगळे त्या माझ्या आते सासू. नमस्कार. आणि त्या त्यांच्या सुनबाई. नमस्कार. आणि ह्या सगळ्या उमरी परिवार. उमरी परिवार. उमरी ना? हा, उमरी. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. उमरी परिवार सगळा एकवटलेला आहे आणि अकोल्यामध्ये आपण पहिल्यांदा आलेले आहोत आणि त्या अकोल्यात पहिल्या येणाऱ्या प्रवासात वहिनी तुम्ही पहिल्यांदा भेटलात. नमस्कार. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना. दाराला लावते तोरण आणि झेंडूंचा हार, वामनरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आज आलेत म्हणून आनंद झाला फार. भाऊ भाऊजया सुशिक्षित, नंदा दीर हौशी, किशोररावांचं नाव घेते, होम मिनिस्टर या दिवशी. लग्नाला वर्ष झालेत 55, अपत्य 3 आणि सुना मला 2 आणि नातू पण 2 आणि तरी पण मधुकरराव मला विचारतात हम आपके है कौन. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? अमरावती. कोण कोण अमरावतीला घरी? एक भाऊ, एक बहीण, मम्मी पप्पा आणि मी. बाबा काय करायचे, आई काय करायची? आई म्हणजे बाहेर असते आणि पप्पा शेती वगैरे बाकी सगळं आमच्याकडे जिनिंग आणि कारखाना आहे व्हाईट कोलचा, ते चालवतात. ते चालवतात. आणि तुमचा स्वभाव एकदम चांगला का? नाही. का हसलात तुम्ही? हसलात का ते आधी सांगा मला, नंतर मी पुढचे प्रश्न विचार. काय झालं वहिनी, का हसला?
सगळे म्हणतात की तू रागीट आहे, काही म्हणतात तू शांत आहे, काही म्हणतात, काही वेगवेगळे बोलतात. तुम्ही बाहेर ऐकाल. मला तुम्हाला एक विचारायचंय. काही म्हणतात तुम्ही रागीट आहे, काही म्हणतात की तुम्ही शांत आहात, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज आहात, बरोबर की नाही? त्याच्यावर शिक्कामोर्तब करायला आज मी आलेलो. अच्छा, ठीक आहे. बरं, मग अमरावतीवरून अकोल्याला यायचं हे कधी ठरवलं तुम्ही? लग्न करून. लग्न करून. त्याच्यापूर्वी कधी अकोल्याला आलेले नव्हते? आलेलो. कशाला? शेगाव, इकडनं शेगाव जवळ पडतं ना, मग शेगावला जायसाठी. अच्छा, म्हणजे शेगावला जाण्यासाठी तुम्ही अकोल्यात आलात? म्हणजे मला काही समजत नाहीये नेमकं. म्हणजे काय? बरं, म्हणजे लग्न करून अकोल्यात आला आणि अकोल्यात येण्यामागची जी भावना होती ती शेगाव जवळ आहे म्हणून अकोल्यातला मुलगा पाहिजे होता. नाही, हे मला आवडलेले. हो, बोलवा मिस्टरांना. अहो, या. नमस्कार. आपलं बालपण कुठलं सगळं? इथलं अकोल्यातच. अकोल्यात कुठे? लहान उमरी म्हणजे हा जो परिसर आहे तो. बरं, मग मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं सगळं शिक्षण इथेच? हो. आणि मग तुम्ही अमरावतीला गेला होतात काय कधी? अमरावतीला याच्या आधी विद्यापीठामध्येच गेलो होतो फक्त. काय होतं तिकडे? फॉर्म भरण्याकरिता. कसले फॉर्म भरले तिकडे जाऊन? शिक्षणासंबंधित. एक मिनिट, तुम्ही का हसलात? नाही, हसण्यामागे काहीतरी असेल ना. मी आपला साधा प्रश्न विचारतोय की बाबा विद्यापीठात जाऊन त्यांनी कुठले फॉर्म भरले, असा साधा प्रश्न होता. तुम्ही का हसलात जरा सांगा मला. असं करता आणि मग म्हणता की लोक म्हणतात की तुम्ही रागावता म्हणून. बरं, आता मला सांगा, तुम्ही दोघे एकमेकांना कधी कसे काय भेटलात? 8-10 वर्ष आधीचा वडिलांचा आणि त्यांचा परिचय होता जुना. बरं. मग लग्नामध्ये सहज भेट झाली आणि मग तिथे त्याचे वडील आणि आई सोबत दोघेही होते, हिची आई. तर मग त्यांच्या असं लक्षात आलं की बा म्हणजे मुलगा पसंत आला. मग त्या हिशोबाने त्यांनी मुलगी पाहायला नेलं तुम्हाला? हो. तुम्हाला कल्पना होती येणार आहेत ती? नाही, काहीच नाही. तुम्ही कुठे होतात तेव्हा? माझी एक्झाम सुरू होती. परीक्षा होती. आणि मी 9 ते 12 पेपर देऊन घरी आली. 9 ते 12? हो. परीक्षेचा टाइम आहे का चित्रपटाची वेळ आहे? परीक्षेचा टाइम आहे. मग सकाळी 9 ते 12 पेपर होता. मी 12 वाजता घरी पोहोचली. बरं, मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला बघायला मुलगा येणार आहे हे तर कळलं, पण त्याआधी तुम्ही जिकडे शिकत होता किंवा ज्या महाविद्यालयात होता तिथे कधी कोणी तुमच्या वाटेला गेलं नव्हतं? कधी गेलेलं. म्हणजे? एक मुलगा होता आणि आम्ही असंच म्हणजे सगळ्या मुली बसलेलो. त्यांनी मग त्याला काही माहित, त्याला दुसऱ्या मुलीला प्रपोज करायचं होतं, पण त्यांनी माझ्या गाडीवर लव्ह यू म्हणून लिहिलेलं. गाडीवर लिहिलं? हो. तर ते मला माहिती पडलं. मग कोणी लिहिलं, काय लिहिलं. कॉलेजमध्ये आम्ही कंप्लेंट केली प्रिन्सिपल जवळ, पण तो मुलगा पुन्हा मग आम्हाला म्हणजे ती मैत्रीण माझ्या गाडीवर यायची रोज. मग त्यांनी आम्हाला पुन्हा त्रास देणं सुरू केला. नंतर मग मी डायरेक्ट माझ्या भावाला सांगितलं. माझ्या भावाने त्याचं मग काय करायचं ते केलं. काय करायचं ते केलं म्हणजे त्याला ठोकलं. त्याला ठोकलं? बापरे, आज भाऊ आलाय? नाही, नाहीतर मस्करी करायला नको. बरं, मग आता मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही जे एकमेकांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं मग काय पुढे झालं? तुम्ही सांगता मी थांबवलं, सॉरी तुम्हाला. तेव्हा आम्ही कोणी नव्हतो ना. आता तुमचा समजा दाखवण्याचा कार्यक्रम आहे, तेव्हा काय काय विचारलेलं ते सांगा आणि तशी उत्तरं द्या. विचार. काय नाव आहे तुझं? राजेश्वरी सुरेंद्र ठाकरे. जन्मतारीख किती आहे? 4/7/92. शिक्षण किती झालेलं आहे? BSc. मला तुम्हाला विचारायचंय, लग्नासाठी विचारत होता का नोकरी देणार होता? हेच विचारतात. अशी इंटरव्ह्यू घेतात का कधी? बरं. आणि मग पुढे काय झालं? लगेच होकार झाला? पहिल्या पाहणी तर त्यांना मी पसंत आली. त्यांना? आणि तुम्हाला? मला पण. हो, मग सगळं त्यांच्यावर ढकलताय. बरं, मग लग्न ठरलं, मग त्यानंतर दोघे पहिल्यांदा कुठेतरी भेटला की नाही? आम्ही भेटलो. पहिले म्हणजे माझे 2 भाऊ होते माझ्यासोबत. अरे देवा. आणि हे मला भेटायला आले. आणि मग आम्ही पहिले देवीच्या मंदिरात भेटलो. भाऊ असताना? आणि मग पहिल्यांदा तिथे भेटला. आणि मग लग्न कुठे झालं? अमरावती. किती काय एक आता बोलू नका, कोणी सांगायचं नाही. काय लग्नाची तारीख हो? 15/6/2013. 15/6/2012. 13 नंतर 12 असंच होतं.
लग्नाची तारीख पटकन विचारली ना की बऱ्याचदा गोंधळ होतो. काय यांच्या स्वभावातलं काय चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं? ज्या वेळेस कुठला माझा समजा जर जेव्हा मला काही दुखणं असलं, समजा मला ताप वगैरे आला किंवा ज्यावेळेस मला म्हणजे मी आता 1 महिना 2 महिन्या आधी माझा एक मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला होता. अरे बाप. तर त्यावेळेस माझ्या पायाला प्लॅस्टर होतं. तर प्लॅस्टर असताना तिने जे प्रेम दिलं किंवा जे काही कामं केले तर ते कदाचित माझ्या आईनेच केले असेल लहानपणी. त्यानंतर मग माझ्या मिसेसनेच ते कामं केली. किती छान. काय कसं वाटतं ऐकताना? चांगलं वाटतं. बरं, 1 मिनिट. मगाशी या म्हणाले की ह्या खूप रागावतात किंवा तापट आहेत असं इतरांचं म्हणणं आहे, तर त्या कन्फ्यूज आहेत. नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? रागिष्ट आहे. वहिनी आता तेच असं म्हणतायत म्हटल्यानंतर आम्ही काय म्हणायचं? काहीच नाही म्हणायचं, हो की नाही? बरं, एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं, शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. सारेगमपची ऑडिशन सुरू आहे असं समजा आणि गाणं गा. हा, कारण आता सारेगमप एव्हाना सुरू झालेला आहे तुमच्या घराघरामध्ये. सारेगमपचा आनंद आपण सगळे अनुभवत आहात, त्यातलीच एक ऑडिशन. अक्षर आहे अ. ओ मेरी सोहरा जबी तुझे मालूम नहीं कि अब तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान. न. नाना कहते तुम्ही से प्यार कर बैठे, हो ना था इनकार तुम्ही से कर बैठे. चांगलं, स्वतःच लिहिलं वाटतं गाणं. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, या थंडी. गाना चाहिए. ये ऐ मेरे हम सफर एक जरा इंतजार. पुढे. नाही, चांगलं आहे, नवीन आलंय. हे कुठला चित्रपट? इंतजार चित्रपटातलं गाणं आहे. र. रुकी रुकी सी जिंदगी कब से चल पड़ी. ड. डम डम डिगा डिगा मौसम बिगा बिगा. तू नाही, पुढे बोलायला लागेल. हा, 1 2 3 परत म्हणा. डम डम डिगा डिगा मौसम बिगा बिगा आज मैं और तू. पण हीच गंमत असते, बऱ्याचदा ते शब्द आठवत नाहीत आणि मग गडबड होते. माझं म्हणजे पडलोच मी खाली. चला, आता यानंतर 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. दोघांनी मिळून ठरवा. देवाला ताट घ्या. तुम्ही बघा. 50 रुपये आणि 1 वस्तू यांच्याकडे जमा झाली. अजून 3 संधी शिल्लक आहेत. आता अजून 3 वस्तू घ्यायच्या आहेत तुम्हाला. घड्याळ. 1000 रुपये. 1000 रुपये आणि घड्याळ. उचला ते घड्याळ. 2 वस्तू झाल्या. मिक्सर. 20 रुपये आणि मिक्सर घ्या. आता एकच संधी शिल्लक आहे. जर 1 रुपयाचा टॅग मिळाला तर या सगळ्या वस्तू तुमच्या, अन्यथा सगळ्या वस्तू परत इथे ठेवायला लागणार. काय घेऊ? घे पॉकेट. तुम्ही घ्या. बघा, आता आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला काहीच माहित नाही. 10 रुपये. नमस्कार. आणि आता बिंदास तक्रार करायची आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. हा, ओके. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. ती खूप जिद्दी आहे आणि खूप चुलबुली आहे आणि मनात जे करायचं तेच करते ती आणि आमचं ऐकत नाही कोणाचं. ऐकत नाही? नाही, बिलकुल नाही ऐकत. महत्वाचा आरोप आहे. काय हो, आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाहीये. बघितलं? मग बोला. जनरेशनचा थोडासा गॅप पडतो, त्याच्यामुळे अंडरस्टँडिंगला थोड्या अडचणी येतात आणि अडचणी मात करत असताना त्यांचं अंडरस्टँडिंग आणि यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये थोडा फरक पडतो. त्याच्यामुळे त्यांना हा अनुभव आलेला आहे. कळलं तुम्हाला? पण ती म्हणत होती की आता 3 तासापुरताच तुम्ही आमच्या सोबत आहे, पूर्ण जीवनभर माझ्यासोबत आहे, अशी धवत पण दिली तिने आम्हाला. धमकी दिली? काय हो, हे काय आहे? नाही. पुढचा आरोप. खूप खर्चिक आहेत आणि कोणाचं ऐकत नाहीत. खर्चिक आहेत? खूप जास्त खर्चिक आहे. आणि त्यांनी मला धमकी दिली की जर तुम्ही माझी कंप्लेंट केली
तर तुमचं लग्न माझ्याच तावडीत आहे म्हणे. आता तुम्ही बघा म्हणे, फक्त कंप्लेंट करून बघा. काय हो? खूप खर्च करतात, हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? हो मान्य आहे. थोडा खर्च करतेच ते, कारण घरात मोठी वहिनी असल्यामुळे तर लहान भावांवर माझ्या बहिणीवर थोडा खर्च करावा लागतो तिला. अच्छा, त्यांच्यावर खर्च करते. कळलं का? तुमच्यामुळे खर्च होतो. बरं, हा पुढचा आरोप. मी भाऊ आहे तिचा. भाऊ आहे, बोला. माझा एकच आरोप आहे की ती जेवढा जीव लावते नवऱ्याला, तेवढा नवरा तिच्यावर जीव लावत नाही. त्यांच्यावर आरोप आहे, बहिणीवर आरोप नाही आहे माझा. आरोप उलटा केलेला आहे, तिकडे केलेला आहे. काय हो? नाही, तसं काही नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे? आरोप मान्य आहे तुम्हाला हा? हो. हो. हे भाऊ बहिणींनी मिळून जे काय कटकारस्थान रचलेलं आहे ना, हो की नाही? हो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता तेवढं ते तुमच्यावर करत नाहीत. हो हो. नाही नाही, खोटं आहे. खोटं आहे. खूप प्रेम करतो ते तुझ्या. काय आहे ना, त्याला प्रेझेंट नाही करतायत त्याचं प्रेम, पण आतून तर आहे ना. असं दाखवावं थोडं लागतं जगाला की मी खूप प्रेम करतो हिच्यावर. ते आतून आहे. कळलं का? ते आतून आहे. बरं बरं बरं. आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत या घरात आल्यापासून तुम्ही अनुभवलेले ते ऐकायला आवडेल. सासूबाई तशी प्रेमळ आहे ती आणि घेऊन चालते सर्वांना. घेऊन जा. हो, सर्वांना घेऊन चालते. मन मिळव आहे ती आणि खूप कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे बरं. लहानांसोबत लहान तर मोठ्यांसोबत मोठं, खूप लवकर मॅचअप होऊन जातात. भावाचं काय म्हणणं आहे बहिणीबद्दल? तिचा सगळ्यात चांगला गुण आहे की ती माझी बहीण आहे. आणि माझं पण एक म्हणणं आहे की तिला भाऊ 1 लाखात मिळालेला आहे. माझा भाऊ 1 लाखामध्ये माझी मिळालेला मेसेज ती माझी तारीफ करते. माझं पण एक म्हणणं आहे. तुमची बहीण आहे ते बरं, तेवढ्यातल्या तेवढ्यात जमवलंय. सासरे बाबा, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? आनंद आहे. सासरेबाईंची सर्वात आवडती आहे, सर्वात लाडाची आहे, खूप लाडाची आहे. म्हणजे मुलांवर जेवढं आणि मुलींवर जेवढं प्रेम करतात त्याच्यापेक्षा जास्त सुनेवर प्रेम करतात. इव्हन माझे तिचे आई वडील मला सुद्धा म्हणतात की तुम्ही फार प्रेम करता, ती फार लाडात घेतली, त्याच्यामुळे ते आमचंही ऐकत नाही आणि तुमचंही ऐकायला लागलं नाही. बरं, आता सांगा, या सगळ्या आरोपांवरती कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हेच आहे की झालेल्या चुका मी सुधारून काढेन. हा. आणि हे जे सगळे प्रेम देतात त्यांनी मला शेवटपर्यंत प्रेम द्यावीच माझी इच्छा. बरं, उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? जसं आता त्यांचे काही आरोप आहेत त्याच्यावर मी सुधारणा करते. नाही, त्यापेक्षा एक माझं आता म्हणणं आहे ते करा. एका बाबतीत कन्फ्युजन आहे की तुम्ही तापट आहात की तापट नाही आहात. त्याच्यातला जर एक नक्की निर्णय घ्यायचा असेल तर तापटपणा कमी व्हावा. एवढा जरी बदल केलात ना तरी सुद्धा सगळ्या घरात खूप आनंदाचं अजून वातावरण वाढेल. असं नाही वाटत तुम्हाला? हो. हा, हो. म्हणजे तापटपणा करता. आहेच मी तापट. मी स्वतः मी तापट आहे, पण मी सुधारणा करायला तयार आहे. कधीपासून? आतापासून. बघा, मी आलोय अकोल्यात तेवढ्यासाठी. चालेल. चला, तापटपणा कमी होणार आहे. आणि तापटपणा आहे, पण ही गोष्ट मात्र आता सगळ्यांनी राखून ठेवली होती, कारण ती कुणाला बोलायची नव्हती, कारण त्या बोलण्याने परत उद्या ह्या आम्ही गेल्यानंतर तापायला नको म्हणून. वहिनी, खरंच तापटपणामुळे कधी कधी ना असं होतं, असं मला वाटतं की त्यावेळेला आपण क्षणासाठी चिडलेले असतो, 10 चांगल्या गोष्टी करतो, पण एका गोष्टीमुळे बऱ्याचदा 10 जणांची मनं दुखावली जातात. तेवढासा बदल करायला काय हरकत आहे? होणार ना बदल? होणार. नक्की नक्की. आणि जमलं तर तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करावं. असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. बघूया कुणाची निवड होणार पैठणीच्या खेळात आणि कोण जिंकणार पैठणी. आणि आता कुणाचं नाव जाहीर होणार या खेळामध्ये ते बघूया आपण. घ्या, एक चिठ्ठी घ्या, द्या. नाव आहे श्रद्धा वाकोडे. घ्या, नाव सांगा. सौ श्रद्धा सचिन वाकोडे. कुठे राहता तुम्ही? काँग्रेस नगर. घरी कोण कोण असतं? सासू सासरे, पती आणि एक मुलगी आहे मला. तुमचं नाव जाहीर होईल असं वाटलं होतं का? नाही. हा, तुमचं माहेर कुठलं? निंबी मालोकार. कुठे आलं ते? इथून 20 मिनिटाचा रस्ता आहे तो. कुठे? इथून कापशी साईडला. कापशी बाजूला, पातूरला. मग इथे कसे काय आज तुम्ही आलात? राजेश्वरीचा फोन आला होता. यांचा फोन आला होता. बरं झालं, स्वतःलाच आव्हान तयार केलं तुम्ही. बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि आम्ही सगळेजण टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. बघूया कोण जिंकणार पैठणी. एक हातगाडी आहे आणि या हातगाडीचा उपयोग आपण खेळासाठी करणार आहोत.
प्लास्टिकचा चेंडू टाकायचा, टप्पा पडून त्या हातगडीवर थांबला पाहिजे. या खेळामध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. तुमच्यापासून सुरुवात. एक, दोन, दहा मध्ये 2 ही गुणसंख्या यांची आहे. बघूया तुमचं काय आता होतं या खेळात. एक, दोन, तीन, चार. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या वाकोडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मते वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. छोटी उमरी अकोला या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात अकोलामध्ये. नमस्कार.